हॅलो फ्रेंड्स, आज आपण पेन्शनबद्दल माहिती पाहणार आहोत. ही नवीन पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे आणि लाभार्थी कोण आहेत आणि किती पेन्शन मिळणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया, लाभार्थी कोण असणार आहे, पेन्शन किती मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे. तर यूपीएसचा लाभ कोणाला मिळणार आहे? 3 प्रकारचे केंद्रीय कर्मचारी यूपीएस योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर विद्यमान कर्मचारी जे 1 एप्रिल 2025 पर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली मीन्स NPS अंतर्गत समाविष्ट आहेत आणि नव्याने भरती झालेले कर्मचारी जे 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारमध्ये सामील होतील. तर सेवानिवृत्त कर्मचारी जे आधी NPS अंतर्गत समाविष्ट होते आणि 31 मार्च 2025 पर्यंत निवृत्त झाले आहेत. तर सेवानिवृत्ती घेतली आहे किंवा मूलभूत नियम 56J अंतर्गत सेवानिवृत्त झाले आहेत. आता कर्मचाऱ्याचा जोडीदार NPS ग्राहकाचा UPS निवडण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची किंवा तिची कायदेशीर पत्नी विवाहित जोडीदार जो UPS योजनेत सामील होऊ शकते. तर UPS योजनेची निवड कशी करायची ते पाहूया आपण. तर यासाठी तुम्हाला एक वेबसाईट दिलेली असेल, https://npscra.nsdl.co.in/ ही वेबसाईट असेल. या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. तर तुम्हाला किती पेन्शन मिळेल ते आपण पाहूया. तर पेन्शन जी आहे 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. तर त्यासाठी 25 किंवा अधिक वर्ष सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मागील 12 महिन्यांचा सरासरी मासिक पगार 60,000 रुपये असेल तर त्याला 30,000 रुपये पेन्शन मिळेल. 25 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवेच्या आधारे पेन्शन म्हणून दिली जाईल. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मागील 12 महिन्यांचा सरासरी मासिक पगार 60,000 रुपये असेल तर त्याला 30,000 रुपये पेन्शन मिळेल. 25 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या आधारे पेन्शन मिळेल. तर पेन्शन आता जी आहे ती, जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर त्याला निवृत्तीनंतर किमान 10,000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. याचा अर्थ UPS निवडणाऱ्या कर्मचाऱ्याने सरकारी सेवेत 10 वर्षे घालवली असल्यास त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल.